थँक्यू सो मच. उमी सुतार यांचा आवाज आपण ऐकतोय. रोशन पाटील यांचा देखील आवाज ऐकतोय आपण. 3 षटकांचा सामना असेल. क्वालिफाईंग मॅच. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. विनीत दळवी आणि विघ्नेश पाटील ही जोडी आहे. भूमी 11 बोनकोडे, जगन्नाना पाटील यांचा संघ, वनू स्पोर्ट्स, जॉली स्पोर्ट्स कामतगर, योगेश पाटील ते देखील मांडाचेच आहेत आणि त्यांचा संघ. हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. आलाय हा डॉट बॉल. सलगचा दुसरा चेंडू येते डॉट. गोलंदाजी मार्कवरती रितेश आहेत. 3 षटकांचा सामना आहे. त्यामुळे 3 षटकांच्या मॅचमध्ये 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील बोनकोड या टीमला. विनीत ऑन स्ट्राईक. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. स्ट्राइक इनला बॅट्समन विनीत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. बक्षीस पात्र हा सामना आहे कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. त्यासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. परंतु ही ट्रॉफी मांडा गावामध्ये जाईल कारण की दोन्ही पुरस्कार ते मांडायचे आहेत. योगेश शेठ पाटील आणि जगन्नाना पाटील ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. या पहिल्या षटकामध्ये रितेशने शांत ठेवलंय बोनकोडे या टीमला. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 6 धावा खर्च करतोय. प्रचंड वेग आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे भूमी 11 बोनकोडे या टीमची बिनबाद 6. होऊ शकाल राया टीमचे एक लेजंड क्रिकेटर रॉब कुंगले आहेत. त्यांच्या समवेत आमचे अत्यंत जवळचे मित्र फुरकान पावले देखील आहेत. RCC राया संघ दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये. काय खेळ राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये राया संघाचा. खास करून कामरान कुंगले आणि अप्पू कुंगले खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. काल देखील डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये नक्कीच ओपन टुर्नामेंटमध्ये त्यांचा संघ दाखल झाला आहे. अंतिम फेरीमध्ये 2 चेंडू 9 बनवायच्या होत्या आणि अप्पू कुंगलेने एक षटकार एक चौकार लगावला आणि तो सामना जिंकून दिला होता कल्याण संघाला. गोलंदाज ओम येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक एंडला बॅट्समन विघ्नेश पाटील. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे दूर राहिले. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. दोनच धावा मिळतील. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅच मध्ये. भूमी 11 बोनकोड या संघाची.
मोठे फटके मारावे लागतील, कारण की फक्त 3च षटकांचा सामना आहे. फुल टॉस, त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. फलंदाज विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून. मच बघा, एक सूचना असेल, आधी आपण 3 संघांमध्ये रेस करणार होतो, परंतु आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे ड्रॉ केला जाईल. चला, दापोडे बी संघ आणि भावाले बी संघ, कॅप्टन या आपण दोन्ही संघांचे 12 मॅन देखील इथे उपस्थित आहेत आणि दोन्ही संघांचे कॅप्टन देखील या आपण इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ करूया. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा पार, षटकार. सो मच. आधी बोनकोडे टीमचे 12 मॅन थोडीशी निराश होते, परंतु आता एक चौकार, एक षटकार आलाय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट, चेंडू चाललाय मिड विकेटला. मिड विकेट वरून फिल्डर येत आहेत फार वेगाने, उचलतील फेकतील, तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा. चला, विनंती असेल दापोडे बी या टीमचे कॅप्टन आपण देखील या. दोन्ही संघांचे 12 मॅन देखील आहेत इथे. एका चिठ्ठीवरती विजयी संघ, 2 चिठ्ठ्यांवरती. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. एकच मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. चला, दापोडे बी आणि भावाले बी ही नावं असतील चिठ्ठीवरती आणि एका चिठ्ठीवरती विजय संघ. आमचे मान्यवर एक चिठ्ठी उचलतील, ज्या संघाचं नाव असेल त्या संघाला बाय. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि झेल कोण पकडेल हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22 धावा. एकत्र येऊ नका विनंती असेल. कामतगर टीम प्लीज फिल्डिंग लावून घ्या. आपण 22 बनवलेत पहिल्या 2 षटकांमध्ये. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती धनराज. डीबी येत आहेत, मोरेश्वर पाटील येत आहेत. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज आम्हाला सायकल लाभली आहे डीबी यांच्या माध्यमातून. लग्न झाल्यापासून ते फॉर्म मध्ये आहेत. डीबी बाय. धावसंख्या 22. अंतिम षटक धनराज. की त्यांनी अजूनही एकही एक्स्ट्रा धाव दिली नाहीये. एकही वाईट बॉल, एकही नो बॉल आला नाहीये.
या इनिंग मध्ये आतापर्यंत कॅप्टन विघ्नेश पाटील स्ट्रायकिंगला आहेत. लाईन पावी लागेल आणि लाईन चुकीची आहे. कॉमेंटेटर कर्स आपण पाहू शकाल कौतुक केलं आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. सुरुवात थोडीशी शांत झाली होती, त्यानंतर चांगली बॅटिंग सुरू आहे बोनकोडे या संघाची. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ भूमी 11 बोनकोडे. पुल करतायत शॉट लाईक दॅट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कॅप्टन स्ट्राइक इनला आहे, जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 21 वरती बॅटिंग करतोय. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. शांत ठेवले या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 36. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 होत्या. चांगलं कमबॅक झालंय या मॅच मध्ये भूमी 11 बोनकोडे या संघाचं. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. विघ्नेश पाटील बॅटची कडा, फलंदाज झाल्या बाद फिंगर अप लागतोय पहिला धक्का. विघ्नेश पाटील बॅक टू द पवेलियन. परशुराम येत आहेत अंतिम चेंडू खेळण्यासाठी. चांगलं कमबॅक राहिलंय धनराजचं या षटकामध्ये. एक डॉट आला आणि एक विकेट देखील मिळवली आहे विघ्नेश पाटीलची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 36 बनवलेत. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. दोन्ही 12 मॅन देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. आणि क्लीन बॉल, फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय भूमी 11 बोनकोडे या टीमला. धावसंख्या आहे 36 आणि 37 धावा बनवायच्या आहेत. वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला आपण ड्रॉ करूया. चला दोन्ही 12 मॅन आपण देखील या. तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या साक्षीने हा ड्रॉ केला जाईल. बघा एका चिठ्ठीवरती आहे विजयी संघ जो चालू सामना आहे आणि 2 चिठ्ठींवरती नावं आहेत. एका चिठ्ठीवरती दापोडे बी, एका चिठ्ठीवरती भावाले बी. ज्या संघाची चिठ्ठी असेल ये बाबू, ज्या संघाचं नाव असेल त्या संघाला बाय. आणि राहिलेल्या 2 टीम मध्ये बाय असेल. चला चला खोला, कॅमेराकडे दाखवा पाठीमागे. दापोडे बी या टीमला बाय मिळते आणि सामना असेल विजयी संघ विपक्ष भावाले बी. अभिनंदन दापोडे बी संघ. प्रितेश पाटील, राजेंद्रदादा पाटील यांचा संघ आहे. अभिनंदन करूया आपण त्या संघाचं. आणि सामना होईल भावाले बी आणि जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये सामना होईल. क्या बात आहे. दापोडे बी या टीम कडून त्या चिमुकल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. कारण की दापोडे बी या टीमची चिठ्ठी त्यांनी काढलेली आहे त्याच्यासाठी हे पारितोषिक.
बघा तो व्यासपीठावरती आला फक्त आय थिंक 1 मिनिटासाठी आणि 500 रुपये त्यांनी मिळवलेले आहेत. आज रविवार संध्याकाळची सोय त्याची झालेली आहे. भावाले बी संघ उतरा, आपण खाली उतरा. बघा मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे, कोणी वरती जाऊ नका आपण. बघा ग्रामस्थ तिथे जात नाही कधीच, कोणालाच अलाउड नाहीये, कारण की दुखापत देखील होऊ शकते, रिस्क आहे. सदोतीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आणि ऐकूया आपण जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ सांगोडे, आमचे अत्यंत जवळचे मित्र ओमी सुतार यांचा आवाज आपण ऐकूया. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 18 चेंडू बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. थँक यू सो मच रोशनजी संतेश सर. ऑनगोईंग मॅच सुरू आहे. एका बाजूने वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतघर त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय भूमी 11 बोनकोडे संघ. आणि कॅच लपकली आहे तिथे. आणखी एक मोठा धक्का लागतोय कामतगर टीमला. बॅक टू बॅक सलगचा धक्का क्रमांक दुसरा. आपण पाठवायचे लगेच कामतगर संघ. आपण बॅट्समन बाहेर येण्याची वाट बघू नका. जेव्हा फलंदाज आउट होईल मैदानाच्या आतमध्ये तेव्हा लगेच न्यू बॅटर आतमध्ये इंटर झाला पाहिजे. एवढा जास्त काल आपण तिथे वेल वाया घालू नका. 2 चेंडू 2 विकेट्स. अजूनही वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचं खातं उघडलेलं नाहीये. बॅटिंग दमखम मध्ये दाखवायची होती परंतु कुठेतरी चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ गोलंदाजीमध्ये बोनकोडे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच गणेशजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. सांगोटे गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व सध्या उंबारणीला स्थित आहेत. स्मित अशी स्माईल, गोड स्माईल दिली त्यांनी, स्मित हास्य ज्याला म्हणतात. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल नक्कीच आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असतात तेव्हा मायेचे शब्द त्यांच्या मुखातून ऐकायला मिळत असतात. आम्हाला चांगल्या मित्र भावनेने आम्हाला ओळखत असतात, साथ देत असतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. समोरच्या दिशेने ब्लॉक होल मध्ये चांगला चेंडू, धावचीची संभावना होती, धाव मिळते एकच. पा तिथे त्या स्मशानभूमीच्या रोडवर रिक्षा पार्क केल्या असतील ना, ज्या कोणाच्या असतील त्यांनी प्लीज तिथून मूव्ह करा. कारण मोठ्या ट्रक्स वगैरे जातात, मोठी वाहनं तिथून जात असतात आणि आपल्याला तिथे त्या वाहनांना जाण्यासाठी रस्ता ठेवायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिट फटका, सुरेख क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जखडून ठेवलाय, साखली बांधली जाते पायावर.
फलंदाजांना खऱ्या अर्थाने जखडून ठेवलं गेलंय. 5 चेंडू समाप्त झाले. 3 धाबा आणि 2 विकेट्स आतापर्यंत घेतल्यात भूमी 11 बोनकोडे टीमच्या गोलंदाजांनी. आठवा पार्टनर क्रॉस बॅटेड आहे. क्रॉस लाईन फटका सुरेख. खेळाडू कक्षाला दिली मानबंधन आणि चेंडू 4 धाबांसाठी येतोय चौकार. सात धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 विकेट्स देखील गमावल्यात. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज विजयासाठी वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतघर टीमला. आता हे राऊंड खूप महत्वाचं असेल कारण इथून एक पाऊल फक्त दूर आहे. कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये जर पोहोचायचं असेल तर ही मॅच खूप इम्पॉर्टंट. बिग बॅटर दोन्ही संघामध्ये रगले. सध्याच्या घडीला जर विचार केला तर भूमी 11 बोनकोडे टीम या मॅच मध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवतोय. बॅटिंग मध्ये धाबा बनवल्या. गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरं षटक या टीमचा खऱ्या अर्थाने वेगवान गतीचा गोलंदाज विघ्नेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू विघ्नेशचा ब्लॉक बॉल मध्ये अप्रतिम चेंडू. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूंची फेकी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. एकापेक्षा एक चांगले चेंडू फेकावे लागतील. धावसंख्येवर रोख लावावा लागेल. आडवा बाटना स्क्वेअर लेगला इलाका खुला होता आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. चौकार येतोय. चला फास्ट खेळा थोडस. बॅट्समन आपण वेळ घेऊ नका. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक आता थोडस बहरलंय. डबल डिजिट डबल फिगर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतंय. 11 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. वार पे पलटवार नक्कीच घणाघाती प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील का. आठव्या बॅटने पुन्हा एकदा लाऊड अपील केले. फिंगर अप. वन मोर. आणखी एक मोठा धक्का कामतघर टीमला लागतोय. धक्का क्रमांक 3. दोन ते तीन मोठ्या फटक्यांची गरज आहे. 2-3 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये एंटर होईल कामतघर संघ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश येतोय. विघ्नेशने प्रभावित केलंय. एक चौकार मागच्या चेंडूवर नक्कीच आला. त्यानंतर वार पे पलट वार पाहायला मिळतोय. मोहिल आणि यशची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. मोहिलने 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत बनवल्यात आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश दाखल झालाय. विघ्नेश पुन्हा एकदा पुनर्लेनचा चेंडू पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. येतोय पकडतोय झेल आणि आणखी एक फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवून दिलाय. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का लागलाय वन स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्सचा कामतघर टीमला. तर नक्कीच प्रसिद्ध उद्योजक अट्टाली कोलिवाडा ॲडव्होकेट राजेशजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन होतंय आणि वृंदावन फार्म हाऊसचे सर्व आहेत. साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय होती. तर प्लीज वेलकम. मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. श्रद्धांजली चषक 2025 हा थरार आपण अनुभवताय आणि साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय होती. पहिल्याच दिवशी देखील साहेब उपस्थित होते आणि आज मेगा फायनलच्या दिवशी देखील साहेबांची उपस्थिती लाभली आहे.
आपला मौल्यवान वेळ या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांनी दिला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभारी आहे. आपल्या आणखी एक चांगला टोला क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन दी बॉल येईल का, चेंडू वन बाउन्स फेकून दिला सीमा बार, एका टप्प्याने चौकार. हो, देर से आहे पर दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात होती आता, चौकार आणखी एक येतोय. पुढचा चेंडू अंतिम चेंडू आहे. आडवा बाट न तिथे खेळायचं होतं, नशिबाची साथ लाभली आहे. फलंदाजाच्या बाट मध्ये धाबा येत आहेत. धाबा कुठूनही येवो, धाबा येणं गरजेचं आहे. चौकार येतोय. टीम मॉडेल नकोय, खेळू आपण एकत्र येऊ नका प्लीज. ऑफिशियल्स आपण देखील सांगा, कारण एक षटक अजून बाकी आहे आणि विजयासाठी आता 18 धाबांची गरज आहे. टीम मॉडेल नकोय, पंच आपण सुचवा लगेच, कारण वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे. अंतिम 6 चेंडू 6 मध्ये 18 बनवायच्या धाबा. 19 धाबा आतापर्यंत बनवण्यात येणाऱ्या 2 षटकामध्ये अर्धा पल्ला पूर्ण झाला, अर्धा पल्ला अजून पूर्ण करायचा आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या माध्यमातून 2 मोठे फटके. पुन्हा एकदा कामतगर संघ या मॅच मध्ये एंटर होईल आणि एखादी मोठी विकेट, एखादा डॉट बॉल, दडपण आणि दबाव वाढवेल नक्कीच भूमी 11 बोनकोडे संघ. तर नक्कीच विनंती करेन की भावाले टीम आणि दापोडी टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. कॅप्टन्सला आपण पाठवून द्या. नक्कीच माफ करा, कारण दापोडी टीमला बाय मिळाली आहे. दापोडी टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश दाखल केलेला आहे आणि आता यापुढील बॅटल असेल ते म्हणजे भावाले आणि त्यांच्या अगेन्स्ट विनर. क्या बात आहे, चांगला चेंडू, अप्रतिम बॉल, डॉट बॉल येतोय. वाईट बॉल आहे. सतरा धाबांची गरज, 6 चेंडू शिल्लक अजूनही. पुढचा बॉल, यावेळी अष्ट्या उधळल्या, स्टिकवर आदलतोय चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी वाकवतोय, फलंदाज आणखी एक फेल होतोय. थँक्यू सो मच. चला फास्ट खेळा, थोडस स्पीडअप करा, अजून सामने खेळवायचे आहेत आपल्याला. दापोडे टीमने नक्कीच सेमी फायनल मध्ये प्रवेश दाखल केलाय, तिकीट कन्फर्म केलंय, तिकीट आपल्या नावावर केलंय. फुलटॉस समोरच्या दिशेना, लांब लचक पल्ल्याचा यूज, हँडसम, मॅक्झिमम, बिग 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 षटकार.
काय जबरदस्त फटका आणि या फटक्यामध्ये आता ताकद होती, नजाकत होती. या मॅच मध्ये इंटर होतोय कामतगर संघ. 4 चेंडू 11 ची गरज. आणखी एक मोठा फटका येईल का? मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पूर्णतः मी म्हणे पकड मजबूत करतो कामतगर संघ. हा फटका फसलाय की काय? कोणती धाव येत नाहीये तिथे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 3 चेंडू आता विजयासाठी. 11 धाबांची गरज आहे. 3 मध्ये 11. मोठे फटके कोण मारेल, जकडून कोण ठेवेल? यापुढे समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि धाबा किती मिळतील तिथे? नक्कीच 2 धाबा कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धाबांची गरज. एक मोठा फटका पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव कामतगर संघाचा असेल, परंतु एखादा डॉट बॉल आणि या मॅच मध्ये पूर्णतः बोनकोडे संघ बॅक होईल. पुढचा बॉल वाईट बॉल येतोय. अपेक्षा आहेत अजून. हा बॉल सोडून दिलाय खेळाडूने. आता 2 मध्ये 8 धाबांची गरज. 2 चौकारांची गरज आहे इथे की एक षटकार मारेल. शेवटच्या चेंडूवर 2 धाबा बनतील का? की या चेंडूवर 2 धाबा येतील. शेवटच्या बॉलवर 1-6 असं इक्वेशन. काय घडेल आणि काय बिघडेल? कदाचित या बॉलवर विकेट देखील येऊ शकते, परंतु बघूया काय होईल. आणि विकेट आली आहे ज्याची चर्चा मी केली आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज आता परततोय डगआउटच्या दिशेने. भावाले संघ आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. फक्त एक चेंडू शिल्लक. 8 धावांची गरज आहे. एक लीगल डिलिव्हरी. समोरच्या दिशेनं उडवलाय. विकेट येईल का अंतिम बॉलवर? आणि विकेट. हा सामना फिनिश झालाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन भूमी 11 बोनकोडे टीम. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. जगन नाना पाटील काय जबरदस्त खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये बोनकोडे टीमचा. मोठमोठ्या संघांना परास्त करून इथे क्वालिफायर राऊंड जिंकलाय आणि आता भावाले बनाम बोनकोडे असा सामना रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. चला कॅप्टन्स या आपण लगेच दोन्ही टीमचे. रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले.